रायपूर गावामध्ये आपण आता आलो आहे। रायपूर गावामध्ये समोर या ठिकाणी आपली गाडी लावली व गाडी लावून आपण आता या अशा रस्त्याने गडाच्या दिशेने जात आहे। एकदा या टेकडीला लागलो की आपण व्यवस्थित असं गडावर जायला पूर्ण वाट आहे। आपण त्या घरापाशी गाडी लावली आहे। या बाजूने सुद्धा व्यवस्थित वाट आहे, लगेच पोहोचून जातोय आपण। वनवला आपण ट्रेक चालू केला आहे। आलोय आपण आता। पहिल्यांदा आपणाला किल्ल्याची व्यवस्था आहे। आता या ठिकाणावरून दर्शन होत आहे। समोर पाहू शकतो आपला किल्ला। आपण 2 टेकड्या पार करून वर आलो आहे। एक आता थोडी चाल राहिली बाकी। अशा ह्या रस्त्याने आपणाला जाऊन असे धारेने वर चढायचे। छोटेखानी किल्ला आहे, सुंदर आहे, परंतु गावापासून साधारण अर्ध्या तासात आपण या अशा खिंडीपाशी पोचून गेलो। या अडचणीवरती आल्यानंतर झाडी, अडचण म्हणजे झाडी। थोडासा घसारा इथं सावध यायचा इथून। मैलगड जो किल्ला आहे तो जळगाव, जामोद व बुरानपूर या दोन्ही तालुक्यांच्या बाउंड्रीवर आहे व मैलगड किल्ल्यावरची खासियत आहे तिथं मैलगड किल्ल्याचीच प्रतिमा आहे, ती त्या काळात, जुन्या काळात बनवलेली। आपण आपली गाडी, ते जे गाव आहे रायपूर गाव आहे, त्या रायपूर गावामध्ये गाडी पार्किंग करून आपण 1, 2, 3, 4 असे छोटे मोठे डोंगर साईडनं पार करत या आपण बुरुजापाशी पोचून गेलो। याचा गडाचा हा दुसरा दरवाजा असावा। या दुसऱ्या दरवाज्यातून आपण आता गड प्रवेश करतो। सोप्या चालीनंतर आपण गडावर पोहोचलेलो आहे। आता आपण आलेलो आहे मैलगड किल्ल्याची प्रतिमा, जिथं त्या काळात प्राचीन दगडात कोरलेली आहे, ती पाहण्यासाठी। हे पाहू शकतो इथे 2 बुरुज आहेत। हे मे बी हे 2 बुरुज असावे। हे एक बुरुज आहे, मागा असावा हा, म्हणजे त्या काळात होता तिथं बुरुज, असं इथं दाखवलेले। खूप सुंदर अशी प्रतिमा। हे बघा इथं पायऱ्या पाहू शकतो, अशा पायऱ्या इथून वर आलेल्या आहेत। खालून आता जिथून आलो आपण इथून असं वर असणार, हे पाहू शकतो। इथून आपण वर आलेलो आहे, आता इथून चढलेलो आहे। हा बाले किल्ला असावा जो इकडं मागा आहे। एक पुढचे 2 बुरुज असावे। खूपच सुंदर असा एकच किल्ला आहे जिथं मी पहिल्यांदा हे बघतोय अशी प्रतिमा। ॲक्च्युअल मध्ये किल्ल्याची प्रतिमा आहे ही, खूपच सुंदर। हे मे बी पाण्याचे टाके असावे, हे असे हे खाली बाजूला आहेत ते। आणि पायऱ्या ज्या आहेत ह्या इथून चालू होतात, या अशा पायऱ्या इथे जातात व इथं युटर्न घेऊन पुन्हा असं महादरवाजापर्यंत। म्हणजे किल्ला जसा आपणाला त्या काळी बनवायचा होता, बनवणार असतील त्या पद्धतीनं केला आहे। व वर आल्यानंतर असं ह्या मार्गे जाऊन वरती जाण्यासाठी मार्ग आहे व हा बाले किल्ल्याचा भाग आहे। आपण खालच्या गावातून आलो होतो, पूर्ण ही रेंज अशी पार करत करत गडावर पोहोचून गेलो आहे। गडावर पोहोचल्यानंतर ही जी तटबंदी आहे ही आपल्याला खालच्या गावातून पाहण्यास भेटते। व आता आपण प्रथम जी पाहिली या किल्ल्याची प्रतिमा बनवण्यात आली आहे ती पाहिली व आता आपण ते पाहून बाले किल्ल्याच्या दिशेने जाऊ। छोटेखानी गड आहे, अतिशय सुंदर आणि देखणा किल्ला आहे। या किल्ल्याची खासियत ही प्रतिमा आहे, ती मागाशी सांगितल्याप्रमाणे, व ती पाहून आपण आता मुख्य किल्ला पाहण्यासाठी जाऊ। आपण आता या बुरुजाची बाजू पाहिली व्यवस्थित। आता इथं पाहू घेऊ एकदा। याचा भाग पंच हा दिवाळी किल्ला नसून खरोखरचा किल्ला आहे, ते बी दगडात त्या काळी कोरलेला किल्ला आहे। किल्ले मैलगडावर असणारा हा किल्ला आहे। असा हा अप्रतिम किल्ला या ठिकाणी बांधला आहे, मैलगड। हा भाग येतो बुरानपूर, मध्य प्रदेशचा भाग आहे। हा पाण्याचा 2 टाक्यांचा पाण्याचा ग्रुप पाहिला, तसेच त्याच्या बाजूला एक हे
मोठा 2 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. आपण त्या बाजूने पाहू. ते मगाशी आपण पाहिलं ते अर्धवट पाण्याचं टाक आहे. ही सापाची कात पाहू शकतो किती मोठी आहे, म्हणजे इतका मोठा साप पण असणार. इथे 7 पाण्याच्या टाक्यांचा हा समूह आहे. लेणी सदृश आहे, त्याला खांब आहे तिथे व्यवस्थित, परंतु अडचणी त्याच्यामुळे आपण जात नाही खालच्या बाजूस. व्यवस्थित पण इथे दिसतोय आपणाला. पाण्याच्या टाक्यांच्या वरच्या बाजूस आपणाला असा एक लेणी पाहायला भेटते. याला खांब आहेत, आतील बाजू सुद्धा खांब आहेत. देवीचं मंदिर इथं एक. या लेण्याच्या बाहेरच्या बाजूस आपणाला देवीचं मंदिर पाहायला भेटतं छोटेखानी असं इथं. आपण आता 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह खाली आहे व त्याच्या थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे व देवीच्या मंदिराच्या या बाजूला 1 2 3 4 5 6 खांब टाक असणार हे पाण्याचं टाक आहे. आपण याला लेणी सुद्धा बोलू शकतो. पुढं आपण आता जाऊ. याच्या पुढच्या बाजूस लगेच आपणाला एक पाण्याचं टाक आहे. हे अर्धवट गुहा आहे, अर्धवट गुहा हे कोरलेली. हा गडाचा सर्वोच्च भाग म्हणजे बालेकिल्ला आहे. आता पूर्ण गड पाहिला व आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. वास्तू असावे गडाच्या मोठ्या प्रमाणात इथं बांधकाम दिसणार असणार. सकाळी चौतरे वगैरे भरपूर आहे तिथं. ही तटबंदी वगैरे सर्व अवशेष आता पाहिले आपण. या ठिकाणची वरून तर तटबंदी आपणाला नीट दिसत नाही. याची बघा इथं पूर्ण असं खडकात आहे. ही थोडीफार तटबंदी, तिथं थोडी तटबंदी आहे. गड उतरण्यास सुरुवात करत आहे. इथं आपण पूर्ण किल्ला पाहिलेला आहे, पाहू शकतो. हे आहेत 2 खांबाचे लेणे, तिकडे 6 खांबाचे लेणे होते. असे खूप सगळे लेणे व पाण्याचे टाके आहेत गडावर. बालेकिल्ला आहे, काही तटबंदी आहे, तिकडे बुरुज आहेत 2 3. पण या बाजूला थोडी सफर करून बघू या बाजूला काय आपल्याला पाहायला भेटतं. तिथं अजून 2 खांब टाके पाहायला भेटते. इथं पाहिलं तर ही 2 अशी मोठी पाण्याची टाकी खांब टाकी पाहायला भेटतात. तटबंदी आहे. हा बुरुज आहे, इथं मोठा बुरुज आहे. समोर अर्धवट इथेही पाण्याचा टाका असावी याच ठिकाणी सुद्धा. भरपूर अवशेष गडावर खूप मोठ्या प्रमाणात. हे पाण्याचा टाका असावं काही बाजूला. आपण इथून वर गेलो टॉपला गडाच्या वरच्या बाजूस, परंतु गडाच्या जर दोन्ही बाजूनी फिरा, हा टॉपचा भाग आहे गडाचा. हे जे पाण्याचं टाका आहे हे पाहू शकतो आपण. असं एक आहे, त्याच्या बाजूला हे जे आहे हे पूर्ण अखंड लांबपर्यंत आहे, भरपूर मोठे आहे. तर हे पाहू शकतो आपण. हे जर पाण्याचं टाकं पाहिलं तर असं लांबपर्यंत मोठे हे पाण्याचं टाकं आहे. काही ठिकाणी बुरुज तटबंदी असावी. आपण जर पाहिलं तर पूर्ण बांधकाम दिसत आहे समोर, असं पूर्ण लांबपर्यंत खूप मोठे. 1 2 3 आणि 4 खांबे त्याला.
वरच्या बाजूस तटबंदी केली आहे आणि हे पाण्याचं टाकं. परत एक असं यालाही दोन खांब दिसत आहेत. हे दोन खांब आहेत त्या पाण्याच्या टाक्याला. असं आपल्याला जवळपास 8 ते 10 पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटतो मैलगडावर. खूप मोठा किल्ला आहे. कमीत कमी 1 तासाची वेळ तरी आपणाला गड पाहण्यासाठी जाईल. ठिकाणी आपणाला असं पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. हे सुद्धा सुंदर आहे. गड आता आपण पाहिला व पुन्हा या महादरवाजापाशी पोचून गेलो. आता आपण गड उतरायला सुरुवात करू. गड पाहून उतरण्याची जी मजा आहे ती खूपच वेगळी आहे. पिंडीमध्ये पोचून गेलो आपण. गड पाहून आपण 10 मिनिटात खाली उतरून या ठिकाणापर्यंत पोचून येऊन गेलो आपण बऱ्यापैकी खाली. आता 1-2 मिनिटात आपण आपल्या गाडीपाशी पोचून जातो. सकाळी आपण 9:15 वाजता चालू केला होता ट्रेक. आता 11. रायपूर गावामध्ये जर आपण आलो तर रायपूर हे गाव आपल्या जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा बुलढाणा हे शेवटचं गाव आहे. हा जो समोरचा डोंगर आहे घाट ह्याच्या पलीकडे गेलं की आपला MP चा भाग चालू होतो, बुऱ्हाणपूर MP.